नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. ह्या साईजमध्ये 36 साईजमध्ये मी भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेत. आता मी जसं 36 साईजचा हा पेपर पूर्ण आपण कटिंग आहे त्यानुसारच मग मी अस्तरवर ठेवून याला पूर्ण आखून घेतले आणि ह्यानुसारच आपण कटिंग करणार. आता याच्यामध्ये आपल्याला बदल जर करायचे असेल पेपर पॅटर्नमध्ये उंचीमध्ये तर तुम्ही उंचीनुसार बदल करू शकतात. किंवा जे नवीन आहेत माझे सबस्क्रायबर त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे आपल्याला कमी जास्त कुठं करायचं आहे हे सगळ्या गोष्टी लक्षात येऊन जाईल. आता व्हिडिओ जास्त मोठा होईल त्याच्यासाठी मग मी थोडासा शॉर्टकट बनवते आणि युजफुल व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. कारण आता हा जो ब्लाऊज पीस आहे याचा गळा खूप छोटा आहे. आता याला मोठा कसा करायचा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ म्हणजे ब्लाऊज शिवल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते का कशा पद्धतीने. आता कस्टमरने त्याच्यासाठी बाही पण आपल्याला 9.5 इंचाचे शिवायला सांगितले. समजा आता हा जो पाठीचा भाग आता तुम्हाला मी थोडंसं दाखवते याच्यामध्ये. आता पाठीचा भाग जर आपला एवढा निघून गेला तर आपल्याला त्याच्यामध्ये बाही ही बसणार नाही किंवा जरी बसली तर चांगलंच आहे. आता इथून जर आपण बोललं तर एवढी 9.5ची बाही बसणार नाही. तर मग आपण याला कशा पद्धतीने स्टिच केलं पाहिजे किंवा हे बरोबर दंडावर कसं घेतलं पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते. तर अगोदर आपण पूर्ण जी अस्तरची कटिंग केली ही करून घेऊ. आता बघू शकतात आपण सगळे पार्ट एकदम व्यवस्थित कट करून घेतलेत. आता हेच आपल्याला मेन ब्लाऊज पिसावर ठेवून आपण याची कटिंग करू. तर आपण कशा पद्धतीने कटिंग करायची तुम्हाला दाखवते. आता ब्लाऊज पीस भरपूर मोठा आहे. मी काय साडीतून ब्लाऊज पीस काढला नाही कारण हा दुकानातूनच घेतानाच एवढा ब्लाऊज पीस वेगळा आलाय. आता कधी पण आपल्याला जर सेंटर बरोबर घ्यायचा असेल, आता हे जर बोट नेक मध्ये गळा जर घेतला तर हा नक्कीच आपल्याला डिझाईन करता येईल. पण कस्टमरचं म्हणणं आहे हे पाठीला खालच्या साईडने आलं पाहिजे आणि हा गळा जरी काढला तरी काही हरकत नाही. आता जो हा मेन जो मधला सेंटर आहे तो आपण अशा पद्धतीने घेऊया आणि आपल्याला बरोबर मेन सेंटर पासून आता हा गळा जो दिसतोय आपल्याला तर नाही लागत, पण एकावर एक ठेवून आपण याचा सेंटर काढून घेऊ. आता याच्या अगोदर आपल्याला काय करायचं, एक तर टाचन पेनने जरी आपण स्टिच केलं कटिंगला तरी चालते. पीस जर जास्त हलत असेल तर आपण अशा पद्धतीने पण कटिंग करू शकतो. आता हा जो डिझाईनचा भाग आहे हा बरोबर आपल्याला सेंटरला येतो. मग ते तुम्हाला किती घ्यायचं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. आता खालच्या साईडने थोडंसं शिवण्यासाठी आपण सोडून दिले, जसं की बघू शकता 1 इंच, आणि बरोबर जेवढा आपला पाठीचा भाग येईल तेवढीच ही पूर्ण डिझाईन येईल. अशा हिशोबाने मग मी याला उंचीमध्ये घेतले. आता एकदम फेस टू फेस कट न करता ब्लाऊज पीस भरपूर आहे तर मग आपण थोडंसं बाहेरच्या बाजूने कटिंग करू. कारण आपली मेन कटिंग कोणती असते, मेन फॅब्रिकवर. जरी जोडताना आपल्याला जास्त झालं तर आपण ते अस्तर जोडल्याच्या नंतर कड्याचं सगळं कट करतोय. आता ह्या साईडने मी जास्त घेत नाही, नॉर्मल अर्धा इंच एवढं घेते. आता सगळ्यात अगोदर आपण पाठीचा भाग हा जो मेन आहे तो आपण काढून घेतलाय. आता आपल्याला बाही अगोदर काढून घेऊ. कपडा भरपूर आहे शिल्लक. आता एकसारखा अगोदर मी मेन फॅब्रिक पण कट करून घेतले, त्याच्यावर मी हा भाग ठेवलाय. आता आपण जे पेपर कटिंग केलेली तर त्याच्यामध्ये हा जो अंतर आहे हा 8 इंचाचा आहे. तर आपल्याला घडी कितीची लागते, 9.5 इंचाची. तर मग जिथं आपलं 9.5 येतं, समजा आता 8 इंच तर हे मेन फॅब्रिकचं झालं, तर आपल्याला घडी लागते जवळजवळ 9.5 इंचाची. म्हणजे आपल्याला एवढा तरी कपडा लागणार याच्यामध्ये. आता आपण याला जॉईंट देत बसायचं नाही, तर आपण थोडंसं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करू, म्हणजे पूर्ण आपलं स्टिचमध्ये झाकून जातं. तुम्हाला मी पूर्ण ब्लाऊज झाल्याच्या नंतरच दाखवणार का मी कशा पद्धतीने मग याला स्टिच केले. तर पाहू शकतात, जरी तुम्हाला अस्तरला जॉईंट द्यायचा इथपर्यंत तरी तुम्ही देऊ शकतात, किंवा ज्या वेळेस आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच करतो त्यावेळेला पण ह्या गोष्टी झाकून जातात आणि ॲडजस्ट होऊन जातात. ही झाली आपली बाहीची कटिंग. आता राहिला आपला हा जो डिझाईनचा भाग आहे तो आपण कशा पद्धतीने त्या बाहीला जोडणार. तर अगोदर एकावर एक ठेवून आपण पूर्ण याला काढून टाकू आणि याच्या पुढे थोडीशी जागा ठेवायची आपल्याला, अर्धा इंच तरी.
दोन्ही बाजू आपण एकावर एक ठेवून घेतल्यात, पाहू शकतात. आता समोरचा भाग किती आला तेवढंच आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण उलगडतो त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बाजू चेक करून घ्यायच्यात. आपण अजून याला थोडंसं, कारण आपल्याला मधला सेंटर हा आहे, आता मी तुम्हाला जोडताना दाखवणार का मी हे कशा पद्धतीने जोडले. खूप सोपी पद्धत आहे, तुमच्या पण लक्षात येऊन जाईल. तर हा कपडा मी बाहीच्या जागेवर ठेवला आणि उरलेल्या कपड्यामध्ये जेवढं आपलं समोरचे पार्ट आपले राहिलेत तेवढे आपण बनवून घ्यायचे. आता आपण इथं सगळं ठेवून घेतलं. जसं आता जास्त कपडा जर असेल तर आपण कशा पद्धतीने ॲडजस्ट जरी केलं तर काही हरकत नाही. भरपूर सारा कपडा आहे तर मग मी अशा पद्धतीने ठेवून घेतले आणि याची कटिंग आपण पूर्ण केली. तर ब्लाऊज कसा झाला आहे नक्कीच कमेंट करा. आणि जे नवीन आहेत माझ्या चॅनलला त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा. आणि आपल्या फेसबुक चॅनलचं नाव वंदना गायकवाड ह्या नावाने आहे आणि यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग. दोन्ही चॅनलला आपण सेम व्हिडिओ टाकतोय. अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला कंप्लीट झालाय. आता झाल्याच्या नंतर तुम्ही याला कसा झालाय ते बघा. आपण नॉर्मल पद्धतीने बाही पूर्ण जोडून घेतली. पूर्ण हा प्लेन कपडा होता आणि जी आपल्याला डिझाईन घ्यायची आहे ती आपण बाही सारखीच आपण कट केली. आता याच्यातला मेन पॉइंट कोणता का हा जो मेन मधला सेंटर आहे तो बरोबर आपल्याला हा जो आपण नॉर्मल टच करतो शोल्डर जोडायला तर ह्या सेंटरनुसार हा सेंटर आला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. नंतर काय करायचंय, हा भाग बरोबर असा थोडासा मुडपून घ्यायचा आहे आणि पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची म्हणजे एकदम कडेला फेस टू फेस. आणि आपण हा बाहीसारखा जो आकार दिलाय तर याच्यावरून आपल्याला पूर्ण अशी शिलाई म्हणजे लेस जे आहे ते मॅचिंग घेऊन आपल्याला अशा याच्यानुसार आपल्याला पूर्ण लेस जोडून घ्यायची. तर आता हा ब्लाऊज पूर्ण झाल्याच्या नंतर कसा दिसतोय नक्कीच कमेंट करा. फायनल आपल्या बाहीचा लुक असा झालाय, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर पद्धतीने आपण आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आता हा जो पॉइंट मी मार्किंग केलेला हा बरोबर आपला शोल्डरला आलाय आणि फुल ह्यानुसार बरोबर मधला सेंटर आहे. तर अशी आपली बाही झाली. तुम्हाला आवडली की नाही नक्कीच कमेंट करा. आणि बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच जणांना ही पद्धत माहिती नाही, तर एकदम मी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितले. तर कशी वाटली बाही डिझाईन आपण जी जोडली ती. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.